सांगोला यात्रा भरलेली आहे आणि सांगोला यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात खिल्लार जनावर यायला लागलेत. पाहू शकता आपण खिल्लार जनावरांची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिंतीलगत यात्रेचा बाजार भरलेला आहे. पाहू शकता. मला काय वय आहे खोंडाचं? 6 महिने 10 महिने. कुठल्या ब्लड लाईनचं? लाईन घेतलाय. काय किंमत सांगताय? 70,000 रुपये. ही कदमचा बैल हां कदमचा बैल हां. वय काय ह्याचं? त्याचं 8 महिने. 8 महिने. काय किंमत सांगताय? त्याची 70 सांगताय. आणि ही कालवड सेपरेट देणार आहे का जोडून देणार आहे? सेपरेट देऊ. कुठल्या वळूची कालवड आहे? कालवड आमच्या की पाहुण्याला माहिती आहे. आम्ही काय पाहुणं बांधून गेलं. बरं आता गाय गाभण आहे का मग? काय गाभण किती महिन्याची ये झाली आता. याय झाली? 15-20 दिवस. मग कालवडीची काय किंमत सांगितली? कालवडी 30,000. 30,000. वय काय? कालवडीचं एक 8-9 महिने आहे. 8-9 महिन्याचे. आणि गाय किती महिन्याची गाभ आहे आता? काय आता 8 महिने असेल. 8 महिन्याची गाभ. कुठल्या वळूपासून? आता कदमचा धावला. कदम. कोणतं? ते तलावापाशी? आराबाई तलावापाशी. त्यातला कोणता धावला त्या दोन्हीपैकी? कोसा धावला. पाहू शकता कदम यांची मुलाखत आहे खोंबरेवाडीची तिथली आराबाई तलाव जवळचं. दोन्ही खोंडांची मुलाखत घेतलेली आहे आपण. ज्यांना कोणाला गाय हवी असेल त्यांनी मालकाशी संपर्क साधा. किती वेताल गाभ आहे? दुसऱ्या. दूध किती देते वासरू पिऊन? 1.5 लिटर देते. पाहू शकता कास बघा वेळेला झालेले एकदम पांढरे शुभ्र आणि काजळी खिल्लारमध्ये. पाहू शकता सुंदर. गायची काय किंमत सांगितली? 70,000. व्यवहारात कमी जास्त होतील. आपलं नाव पत्ता सांगा. सागर जगन्नाथ जानकर, गाव सांगोला. मोबाईल नंबर? 9823 हां 830 हां. 831. ओके धन्यवाद. पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी आवर्जून. धन्यवाद. पाहू शकता सुंदर खुराला चांगले कातणीला चांगले आणि नजर पाहू शकता खोंडाची. चांगले खोंड आलेले आहेत यात्रेत. अजून भरपूर येत आहेत. ज्यांना कुणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी आवर्जून सांगोला यात्रेला भेट द्या. ब्रह्मदेव गेजगे. मोबाईल नंबर? 9309 237419. पाहू शकता भरपूर खोंड आलेले आहेत. यातल्या बऱ्याचशा दावणी ह्या चडचण यात्रेतून इथे आलेल्या आहेत. पाहू शकता. आणि ह्या दावणी असे जसे हे यात्रेत घ्यायचे खपवायचे असं चालूच असते. हे शेवटच्या यात्रेपर्यंत कोळ्याच्या. पाहू शकता व्यवहार झालेला आहे. चांगला मजबूत चौकोनी खोंड आहे. चेहरेपट्टीला पण चांगला. कुठल्या वळूचं खोंड आहे? मेटकरी. कोणती मेटकरी? चांडोलवाडीचे मेटकरी. वय काय याचं आता? 13 महिने. 13 महिन्याचं आहे. काय किंमत सांगताय? ह्याचं 75,000 रुपये सांगताय. आणि हा समोरचा? समोरचा मी ती मेटकरी बैलाच आहे. मेटकरींच्याच बैलाच आहे. काय वय आहे? याचं 6 महिने. 6 महिने पेतोय अजून. काय किंमत सांगितली? 45,000 रुपये. एवढेच का? ही दोन आपली. ही आपल्या भावाचं आहे. हां. ह्याचं बी घ्या. ही आपल्या
ह्याचं वय काय? शिमे मिटकरी बैलाचा ही आपला ती एक वर्षाचा 12-13 महिन्याचा 12-13 महिन्याचा हां हां मेटकरींच्याच बैलाचा आहे. हां ही मिटकरी बैल काय किंमत सांगितली? हे 75. 75. आपलं नाव पत्ता सांगा. आपलं नाव बिराज वाडोय पुढे गाव वाडेगाव वाडेगाव तालुका सांगोला. सांगोला. मोबाईल नंबर 84 84 83 83 99 99 42 42 98. 98. ओके धन्यवाद. मग ठीक आहे चालते काय अडचण नाही. होऊ शकता चांडोलवाडी मेडकरी ज्या बैलाने घटप्रभा कंकणवाडी गडहिंग्लज अशा बऱ्याचशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी नंबर काढले आणि त्या वंशावळीतून खिल्लार खोंड आहेत. पाहू शकता सुंदर देखणे आखीव रेखीव आहेत आणि खूप चपळ सुंदर खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता यात्रेमध्ये शेती कामासाठी लागणारे बैल पण आलेले आहेत. पाहू शकता परत शर्यतील जशा प्रकारचे काटक बैल लागतात तशा प्रकारची बैल जोडी आलेली आहे. ज्यांना कोणाला हवे असतील खोंड त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. नंदेश्वर कुठल्या ओळूचे? नवनाथ गरंडे यांच्या ओळूचे. वय काय कालवडीचं? 10 महिने. काय किंमत सांगताय? होऊ शकता मालक काय नाव पत्ता सांगत नाहीत. होऊ शकता घट्ट शरीरयष्टीचा कोसा खिल्लार खोंड आहे. एकदम गरम रक्ताचा चप्पळ चलाक मजबूत सौदा चाललाय. जुननी कुठल्या वळूच आहे? कुठल्या वळूच आहे? नाही नाही कुठल्या वळूची पैदास आहे? हा गोनेवाडी खांडेकरच्या वळूची. काय वय आहे याचं? 10 महिने. काय किंमत सांगताय? 90,000 सांगताय. आपलं नाव पत्ता सांगा. महादेव जाधव जुनुनी मंगाडा तालुका हां 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 हां. नंदेश्वर. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 9130 हां 75 9977. नाव सांगा. महादेव जाधव. ओके. खडकी जुननी तालुका मंगळवेढा. ओके धन्यवाद. रेड्डीचा कोणाचा? दोलतोडे. कशाला वापरलाय? शर्यतीसाठी वापरला. कुठल्या लाईनचा आहे? पिंटू माळीच्या वळूच्या लाईनचा आहे. किती दाते आहे आता? 6 दाते. काय किंमत सांगताय? 1,20,000. कुठं पळवलाय? कुठं कुठं? बरं किती फायनल घेतलेत? नाही 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 किती ठिकाणी नंबर शर्यती? कुठं कुठं? चोराडे हां त्यानंतर पुणे हां त्यानंतर इकडे खरसुंडी हां. त्या ठिकाणी फायनल. आपलं नाव पत्ता सांगा. माझं नाव बंडू दोलतोडे. बंडू दोलतोडे. गाव रड्डे तालुका मंगळवेढा. मोबाईल नंबर 95 27 19 29 13. होऊ शकता सलगरे खिल्लार लाईन खोंड आहे आणि ह्याची चेहरेपट्टी शरीरयष्टी सांगते की ही ओरिजिनल सलगर लाईनचा खोंड आहे. पाहू शकता घट्ट शरीर, नजर, बारीक पातळ कान, शिंग. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. पाहू शकता. धन्यवाद मालक. कोणता हिरा? कोणत्या गावचा हिरा? रेड्ड्याचा. कोणाचा?
दोलतोडे यांचा हिरा. वय काय याचं? 7 महिन्याचं आहे. काय किंमत सांगताय? 70,000 रुपये. व्यवहारात कमी जास्त होतील. पाहू शकता मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला खोंड हवा असेल त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. यात्रा भरपूर मोकळी आहे अजून आणि लोकांनी जागा धरून ठेवलेल्या आहेत ज्या त्या ठिकाणी येणार आहेत. 25 तारखेपर्यंत यात्रा फुल होणार. 25 तारखेचा रविवारचा बाजार पण इथेच भरला जाणार. पाहू शकता बरेचशा वेगवेगळ्या यात्रेतून घेतलेले किंवा घरगुती घेतलेले खोंड आलेले आहेत. या व्हिडिओतली सगळीच माहिती खरी असेल असं सांगता येत नाही, कारण ही यात्रेचा बाजार आहे. बरेचसे लोक टाईमपास चेष्टेसाठी दुसऱ्याच्याच खोंडापाशी उभं राहून माहिती सांगतात किंवा खोटी माहिती देतात. फोन नंबर चुकीचा देतात किंवा एखादा आकडा चुकीचा सांगतात. त्याच्यामुळे बरेचशा वेळा फोन लागत नाहीत. आणि हा सांगोला आहे, समजून चाला, कारण की इथला अनुभव आपल्याला प्रत्येक यात्रेमध्ये आणि बाजारात आलेला आहे. हा समोरचा बनाळी कुठल्या वळूचा खोंड आहे? घेतलेला आहे वाघ. काय वय आहे? 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्ष. 55 सांगताय. व्यवहारात कमी जास्त होतील? होत्यात. आपलं नाव पत्ता सांगा. बैल दुसऱ्याचा माझा ना बबन सावंत, गाव बनाळे. मोबाईल नंबर आहे त्यांचा? नाही आहे. ठीक आहे, ओके. पाहू शकता खोंड पहा, प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. येथील बरेचसे खोंड तुम्ही चढचण यात्रेत बघितले पण असतील. पाहू शकता सौदा झालेला आहे. केवढ्याला घेतला? केवढ्याला घेतला? वय काय? 7 महिने. कुठे घेतला? कुठल्या वळूचा खोंड आहे हा? कुठल्या वळूचा खोंड आहे हा? शेलेवाडीचा सोन्या. पटक कुठल्या वळूचा आहे हा? हिवरगाव. कुणाच्या हिवरचे? होंडराव म्हणून त्यांच्या वळूचं आहे. वय काय याचं? 14 महिने. काय किंमत सांगताय? 50,000. आपलं नाव पत्ता सांगा. विनायक बाप्पू गाडवे, गाव? मुक्काम पोस्ट पाटकर, तालुका मंगळवेढा. तालुका मंगळवेढा. मोबाईल नंबर? 9665 हां. 870 हां. 798. ओके. किती खोंड आणलेत? आपली इथे नाही. हे 3. ही कुठल्या वळूचं आहे? शिकाय घेतलं काय किंमत सांगताय? त्याची 30,000 सांगतो. 30,000. हां. वय काय? 10-11 महिने. 10-11 महिने. आणि हा? ते 13-14 महिने. 13-14 महिने. काय किंमत सांगताय? त्याची 30 सांगतो. 30 सांगताय. पाहू शकता ज्यांना कोणाला खिल्लार खोंड हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क. पाहू शकता हिवरगाव होंडराव यांच्या वळूचा खोंड आहे असं सांगतायत मालक. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. धन्यवाद मालक. कुठल्या वळूचं आहे? घेतलेलं आहे. वय काय असेल? 12-13 महिने. 8-9 महिना. काय किंमत सांगताय? 60 किंमत सांगतो. 60. आणि ही छोटा? छोटा पण घेतलेला आहे, 35 किंमत सांगतो. 35. पाहू शकतो व्यापारी वर्गाची दावण आहे आणि अशा प्रकारचे खोंड आहेत. वायफळे जत इकडचा खोंड आहे. अक्षय अण्णासू यादव, तालुका जत, जिल्हा सांगली. गाव वायफळे. मोबाईल नंबर?
92 84 92 84 18 58 48 18 58 48. ओके. होऊ शकतं अशा प्रकारचे खोंड आहेत. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साध. होऊ शकता दावणी येता येत व्यापारी वर्गाच्या. ज्यांना कोणाला अशा प्रकारचे खोंड हवे असतील त्यांनी आवर्जून यात्रेला भेट द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि पाहत राहा खिल्लार कृषीधन चॅनल. भरपूर गोमेवाडी कशासाठी वापरलाय? वळू म्हणून. किती जाते? 6 दाती. आता प्रदर्शनला आणला का विक्रीला? विक्रीला. किती गाय भरवल्या आतापर्यंत? बरं कुठल्या वंशावळीतला आहे म्हणून कुठल्या लाईनचा आहे? होऊ शकता अशा प्रकारचे नैसर्गिक रत्नासाठीचे वळू पण विक्रीसाठी आलेले आहेत. मजबूत आहेत, शरीरयष्टीचे. ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या. कारण की यात्रेत यूट्यूबर्सला सांगितलेली सर्वच माहिती खरी असते असे नाही. कारण बरेचसे लोक टाईमपास चेष्टा करण्यासाठी किंवा काहींना स्वतःला हुशार असं समजतात. त्याच्यामुळे टिंगलटवाळी करणारे भरपूर भेटतात इथे यात्रेमध्ये. त्याच्यामुळे प्रत्यक्ष यात्रेला भेट द्या, शहानिशा करा आणि प्रत्यक्ष चौकशी करून जनावर घ्या. फसवणूक करून घेऊ नका. कारण की फसवाफसवी करणारे बरेचसे लोक भेटतात यात्रेमध्ये. त्याच्यामुळे यात्रेमध्ये व्यवहार उघड्या डोळ्यांनी करा. धन्यवाद.